नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो. एस-एस-सी म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीसच्या 4000 पेक्षा जास्त वॅकन्सी निघालेल्या आहे. जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी एस-एस-सीचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे बघूयात. तर या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघू शकता एस-एस-सीचं हे नवीन पोर्टल आहे मित्रांनो. जुनं जे पोर्टल होतं ते आता बाद करण्यात आलं आहे आणि हे नवीन पोर्टल ssc.gov.in अशा प्रकारचं हे पोर्टल आहे. या वेबसाईटवर यायचं आहे. लॉग इनवरती क्लिक करा किंवा रजिस्टरवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपण आता नवीनच फॉर्म भरतोय म्हणून आपल्याला रजिस्टर नाववरती क्लिक करायचं. तुम्ही जर अगोदर भरला असाल तर रजिस्ट्रेशन नंबर वगैरे टाकायचं. तर नवीन पोर्टल आहे, आपण नवीनच भरतो म्हणून रजिस्टर नाव क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर वन टाईम रजिस्ट्रेशन आहे. कंटिन्यू ऑप्शन होते, तुम्हाला या ठिकाणी खाली स्क्रोल डाऊन करून क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता पर्सनल डिटेल्स टाकायच्यात. आता पर्सनल डिटेल्समध्ये या ठिकाणी सर्वप्रथम विचारलं आहे डू यू हॅव आधार कार्ड. तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, तर येस करायचं. आपल्याकडे आहे. खाली आधार नंबर टाका आणि व्हेरीफाय आधार नंबरमध्ये परत तोच आधार नंबर टाकायचा. आधार नंबर व्यवस्थित टाकायचा, चूक होऊ द्यायची नाही आहे. जसं तुमच्या आधार कार्डवर असेल त्या पद्धतीने टाका. टाईप ऑफ आयडेंटिफिकेशन दुसरंसुद्धा देऊ शकता तुम्ही कार्ड. ते आधार कार्ड जर नसेल तर दुसरं द्या, असेल तर आधार कार्डच द्या. तर आपण आधार कार्ड देणार आहे त्यामुळे ह्या ऑप्शनला काहीही करण्याची गरज नाही. कॅन्डिडेट नेम टाका ॲज पर मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. एस-सीच्या मार्कशीटनुसार तुमचं नाव टाका. आडनाव असेल तर आडनाव टाका. तुमचं नाव जर असेल अगोदर तुमचं नाव टाका. परत तेच नाव टाकायचं आहे. परत खाली या हॅव यू एव्हर चेंज नेम. जर तुमच्या नावात बदल झाला असेल तर येस करा आणि काय नावामध्ये बदल झाला आहे तो टाका, नसेल तर नो करा. जेंडर विचारलं आहे मेल फिमेल, काय जे तुमचं जेंडर असेल ते जेंडर सिलेक्ट करा. मी या ठिकाणी जेंडर निवडून घेतो. परत व्हेरीफाय जेंडरमध्ये परत ते जेंडर निवडून घ्यायचं आहे. डेट ऑफ बर्थ टाका. दिनांक, महिना आणि वर्ष. परत व्हेरीफाय डेट ऑफ बर्थमध्ये तीच डेट ऑफ बर्थ परत टाकायची. नंतर फादर नेम विचारलं आहे त्यावरती तुमच्या वडिलांचं नाव टाका. व्हेरीफाय फादर नेममध्ये परत तुमच्या वडिलांचं नाव टाका. मदर नेम विचारलं आहे. मदर नेममध्ये परत तुमच्या आईचं नाव टाकायचं. जसं तुमच्या 10वीच्या 12वीच्या मार्कशीटवर असेल त्या पद्धतीनेच टाका. परत तुमच्या व्हेरीफाय मदर नेममध्ये आईचं नाव टाका. टाकल्यानंतर परत खाली यायचं आहे मॅट्रिक्युलेशन 10th एज्युकेशन बोर्ड. 10वीचं तुमचं जे बोर्ड असतं ते बोर्ड कोणतं होतं, तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं ते निवडा. तुमचं जे असेल ते तुम्ही निवडू शकता. तर आपलं जनरली महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी. परत व्हेरीफाय मॅट्रिक्युलेशन बोर्डमध्ये परत महाराष्ट्र स्टेट बोर्ड या ठिकाणी निवडून घ्या. तर आपण या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड निवडून घेतलेलं आहे दोन्हीसुद्धा ठिकाणी. आता परत त्या पद्धतीने महाराष्ट्र स्टेट बोर्ड निवडल्यानंतर खाली या ठिकाणी रोल नंबर विचारला. जो तुमचा 10वीचा रोल नंबर असेल तो रोल नंबर टाका. व्हेरीफाय रोल नंबरमध्ये परत तोच रोल नंबर टाकायचा आहे. इयर ऑफ पासिंग. इयर ऑफ पासिंगमध्ये 10वी तुम्ही कोणत्या वर्षी पास झाला आहात ते वर्ष तुम्हाला टाकायचं आहे. व्यवस्थित टाका, यामध्ये चूक होऊ देऊ नका. तेच वर्ष परत व्हेरीफाय पासिंग इयरमध्ये या ठिकाणी परत तुम्हाला तेच वर्ष परत टाकायचं आहे. व्हेरीफाय इयर ऑफ पासिंग. नंतर या पद्धतीने आता तुम्ही सर्व माहिती डिटेल्स भरत घ्यायची. हायेस्ट क्वालिफिकेशन या ठिकाणी तुम्ही 10+2 ग्रॅज्युएशन काय जे झालं असेल ते टाकू शकता. समजा इथं मी 10+2 निवडून घेतो. परत व्हेरीफाय हायेस्ट लेवलमध्ये 10+2 निवडून घ्या. कॅन्डिडेट मोबाईल नंबर टाका तुमचा अर्जदाराचा. कॅन्डिडेटचा ईमेल ID टाका आणि या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्या. तुमच्या मोबाईलवरती तुमच्या ईमेल IDवरती OTP येईल, तो OTP व्हेरीफाय करून घ्या आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. बघा मी व्हेरीफाईड करून घेतलेले. आता या ठिकाणी सक्सेसफुली डाटा सेव्ह झाला, याला ओके करा. ओके केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जनरेट झालेला आहे. हा नंबर कॉपी करून ठेवायचा आहे तुम्हाला, समोर जो लॉग इन करताना आपल्याला लागणार आहे. कंटिन्यू करा. आता जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो रजिस्ट्रेशन नंबर टाका. पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती मेसेजद्वारे पाठवलेला आहे. तो पासवर्ड या ठिकाणी 4 अंकी पासवर्ड आहे, तो पासवर्ड टाका. हा कॅप्चा कोड दिला आहे तुम्हाला, हा कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि या ठिकाणी साइन इन करून घ्यायचं आहे.
तर मी सर्व इन्फॉर्मेशन भरतो, रजिस्ट्रेशन नंबर, SMS द्वारे जो पासवर्ड आला आहे तो पासवर्ड टाकू, कॅप्चा टाकतो आणि साइन इन करतो. साइन इन केल्यानंतर आता रजिस्ट्रेशन नंबर दाखवलेला आहे तुमचा तुम्हाला. आता ओल्ड पासवर्ड जो मेसेजद्वारे तुम्हाला आलेला आहे तो पासवर्ड टाका. परत आता न्यू पासवर्ड क्रिएट करायचा आहे आपल्याला 8 कॅरेक्टरचा. अप्पर केस, लोअर केस, मोर नंबर, स्पेशल कॅरेक्टर, सर्व कॅरेक्टर या ठिकाणी यूज करायचे तुम्हाला त्या ठिकाणी आणि त्या पद्धतीने न्यू पासवर्ड तयार करा. कन्फर्म पासवर्डमध्ये न्यू पासवर्ड जो टाकला आहे तोच परत पासवर्ड टाका. खाली सिक्युरिटी क्वेश्चन 2 विचारलं. तुमचा जन्म वगैरे कोणताही तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला आवडती मूवी, स्कूल, फेवरेट टीचर. तर या ठिकाणी बॉर्न इन, मग कोणत्या गावामध्ये तुमचा जन्म झाला ते ठिकाण टाका. परत सेकंड क्वेश्चन, तुमची फेवरेट मूवी कोणती तिचं नाव टाकायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. सिम्पल इन्फॉर्मेशन आहे, अशा पद्धतीने तुम्हालाही भरून घ्यायची जे तुम्हाला पासवर्ड विसरल्यानंतर फॉरगेट करण्यासाठी काम येईल. तर या ठिकाणी मी सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित टाकतो आणि सेव्ह करून घेतो. सेव्ह केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता पासवर्ड क्रिएट सक्सेसफुली. आता तुम्ही नवीन पासवर्ड तयार केलेला आहे तर ओके करा. आता तुमचा रजिस्ट्रेशन नंबर जो आलेला आहे तो आपण कॉपी करून घेतलेला आहे, तो रजिस्ट्रेशन नंबर टाका. पासवर्ड आपण नवीन क्रिएट केला आहे तो पासवर्ड टाका आणि खाली कॅप्चा दिला आहे हा कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुमचं अकाउंट या ठिकाणी सक्सेसफुली क्रिएट झालेलं आहे. आता कॅटेगरी विचारली, EWS, ST, OBC, अनरिझर्व, काय जी तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी निवडा. व्हेरीफाय कॅटेगरीमध्ये परत तीच कॅटेगरी तुमची या ठिकाणी निवडून घ्यायची. नॅशनॅलिटी विचारली, नॅशनॅलिटी तुमची जी इंडियन नॅशनॅलिटी आपली सिटीजन ऑफ इंडिया निवडून घ्या. या ठिकाणी आता तुम्हाला परत फिजिबल आयडेंटिफिकेशन मार्क, या ठिकाणी तुमच्या शरीरावर काही खून वगैरे असेल किंवा चेहऱ्यावर काही खून असेल, समजा चेहऱ्यावर तुमच्या तीळ आहेत, मोल ऑन फेस, अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता. परत आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी, तुम्ही अपंग आहात का विचारलं असेल तर येस करायचं आणि कोणत्या टाईपमध्ये अपंग आहे ते द्यायचं आणि खाली अपंग सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा, नसेल तर डायरेक्ट नो करा. तर या ठिकाणी आपण नाही म्हणून मी नो करतो. आता परमनंट ॲड्रेसमध्ये तुमचा कायमचा पत्ता टाकायचा आहे, राहणार कुठले, पोस्ट, तालुका तुमचा, नंतर आपलं महाराष्ट्र राज्य, कोणतं डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट, पिनकोड, अशा पद्धतीने. हाच जर तुमचा कायमचा पत्ता जर रहिवासी पत्ता असेल तर यस करा. वरील पत्ता ऑटोमॅटिकली खाली येईल आणि सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करतो. तर आपला एकच मी पत्ता टाकून सेव्ह करून घेतो. बघा डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे आलं पाहिजे, याला ओके करायचं. ओके केल्यानंतर परत तुमच्यासमोर नवीन पेज येईल, डिक्लेरेशन येईल, या कन्सेंटला टिक करा आणि या ठिकाणी प्रिव्ह्यू OTR तुमच्या फॉर्मचा प्रिव्ह्यू घ्यायचा आहे. आतापर्यंत यामध्ये काय इन्फॉर्मेशन तुम्ही टाकली ती व्यवस्थित एकदा चेकआउट करून घ्या. सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे एकदा चेक करा. जर बरोबर असेल तर वरती गुणाकाराची फुले त्यावरती क्लिक करा आणि या तिने डिक्लेअरवरती क्लिक करा. सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे म्हणून मी डिक्लेअर करून सबमिट करतो. सेव्ह सक्सेसफुली आलेलं आहे, ओके करायचं. आपली माहिती इथपर्यंत आता सेव्ह झाली आहे. ऑटोमॅटिकली तुम्ही या ठिकाणी लॉग आउट झाला असेल तर परत युजर ID पासवर्ड टाका आणि लॉग इन करून घ्या. तुमची सर्व इन्फॉर्मेशन आलेली असेल, तुमचं नाव, तुमच्या आईचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल, तुमचा पत्ता, बेसिक इन्फॉर्मेशन सर्व स्क्रीनवरती तुम्हाला दाखवली. अजूनही तुम्ही एडिट करू शकता. या ठिकाणी आपली बरोबर आहे म्हणून मी खाली घेतो. डायरेक्ट आल्यानंतर इथे बघा सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस CAPF अशा प्रकारची ही वेबसाईट आहे, यावरती आपली जाहिरात आलेली आहे. या ठिकाणी 4 मार्चपासून तर 28 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यावरती ॲप्लाय करा. ॲप्लाय नंतर फिल फॉर्म दिसते त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही भरलेली बेसिक इन्फॉर्मेशन जी आलेली ती सर्व इन्फॉर्मेशन आलेली 5 स्टेपमध्ये आपल्याला हा फॉर्म कंप्लीट करायचा. सर्व इन्फॉर्मेशन एकदा चेकआउट करून घ्या. चेकआउट केल्यानंतर पुढे समोर नेक्स्ट ऑप्शन दिसतोय, त्या नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोडा वेट करा. या ठिकाणी बघा डाटा सेव्ह सक्सेसफुली, याला ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी एज्युकेशन विचारलं आहे तुम्हाला, तर या ठिकाणी आपला कोणतं एज्युकेशन द्यायचं तर 10+2 द्या अगोदर. नंतर या ठिकाणी परत विचारले क्वालिफाईंग एज्युकेशन, क्वालिफाईंग या ठिकाणी परत आपल्याला आता ग्रॅज्युएशन द्यायचं आहे. कशावर तुम्ही फॉर्म भरला, मग ग्रॅज्युएशन BA असेल, BSc असेल, BCom असेल, BCS असेल, काय जे असेल ते तुमचं या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. तर आपल्या या ठिकाणी BA, जर यापैकी तुमचं काही ऑदर असेल तर खाली ऑदर सिलेक्ट करा आणि त्याचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचं. तर आपलं BA म्हणून मी BA या ठिकाणी टाकून देतो. व्यवस्थित निवडायचं आहे. BA टाकल्यानंतर खाली एज्युकेशन स्टेटस तुमचं पास आहे की ॲपेर ते टाकायचं. तर आपण पास आहोत म्हणून मी पास करतो.
पासिंग इयर कधी तुम्ही ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट झालं आहे ते वर्ष तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं. नंतर कोणत्या युनिव्हर्सिटी किंवा बोर्डमध्ये झालं आहे ते निवडायचं आहे. कोणत्या स्टेटमध्ये झालं आहे ते निवडायचं आहे. तर आपलं महाराष्ट्र राज्य, नंतर युनिव्हर्सिटी निवडून घ्या. तुमची जी युनिव्हर्सिटी असेल ती युनिव्हर्सिटीचं नाव या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं. तर आपली यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी निवडून घेतो. तुमचा रोल नंबर या ठिकाणी टाका. पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज टाका, CGPA असेल तर CGPA टाका. ग्रॅज्युएशनचा रोल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. टाकल्यानंतर तुमचं पर्सेंटेज आहे की CGPA ते बघा आणि त्या पद्धतीने टाकून द्या. डाटा सेव्ह करून घ्यायचा, ओके करायचं आहे. इथपर्यंत सर्व इन्फॉर्मेशन आपली भरणं झालेली आहे. आता या ठिकाणी परत एक सर्व्हिसमॅन जर तुम्ही असाल तर या ठिकाणी यस करायचं, अन्यथा नो करा. इजिबल फॉर स्पेशल कोटामधून जर तुम्ही येत असाल राखीव जागेमधून तर यस करायचं, नसेल तर नो करायचं आहे. डिपार्टमेंट कॅन्डिडेट असाल दिल्ली पोलीसचे तर असेल तर यस करा, अन्यथा नो करायचं आहे. डिपार्टमेंट कॅन्डिडेट ऑफ दिल्ली पोलीस या ठिकाणी असेल तर यस करा, नसेल तर नो करा. नंतर बघा एज रिलॅक्सेशनमध्ये जर तुम्ही येत असाल, तुमचं ओपनमधून वय भरत नाही पण कॅटेगरीमधून भरत आहे तर तुम्ही इथे यस करायचं आहे आणि कोणती कॅटेगरी ती निवडायची. खाली डू यू वॉन्ट टू पर्सनल इन्फॉर्मेशन अवेलेबल ॲक्सेस इन ऑपॉर्च्युनिटी इन टर्म्स, तुमची वैयक्तिक माहिती तुम्ही या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या नोकरीसाठी देऊ इच्छिता का? जर देऊ इच्छित असाल तर या ठिकाणी तुम्ही यस करायचं, अन्यथा नो करायचं. तर आपण या ठिकाणी देऊ इच्छितोय, तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग यस नो काहीही करू शकता, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम याचा तुमच्या फॉर्ममध्ये येणार नाही. तर मी या ठिकाणी यस करून घेतो आणि सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित चेकआउट करून सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्ही भरलेली सर्व इन्फॉर्मेशन दाखवली जाईल. या ठिकाणी बघा यस नो व्यवस्थित केलं आहे का चेकआउट करायचं आहे आणि जर बरोबर असेल तरच या ठिकाणी सेव्ह करायचं आहे. डाटा सेव्ह सक्सेसफुली आलेला आहे, या ठिकाणी ओके करून घ्या. ओके केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता एक्झाम डिटेल्स द्यायची. एक्झामचं सेंटर निवडायचं, प्रेफरन्स 1. 3 सेंटर निवडायचे, तुम्ही कोणतेही 3 सेंटर या ठिकाणी निवडू शकता. प्रेफरन्स 2मध्ये परत दुसरी सिटी निवडायची, तुमच्या अकॉर्डिंग जी तुम्हाला कम्फर्टेबल असेल ती सिटी निवडा. 3 सिटी मी निवडून घेतो. नंतर बघा डू यू बिलॉंग्स टू कास्ट नॉट इन्क्लूड इन सेंट्रल लिस्ट ऑफ OBC, म्हणजेच काय तर तुम्ही केंद्राच्या OBC यादीमध्ये येत नाही, बट OBC गव्हर्नमेंट NTC दिल्लीच्या OBC यादीमध्ये येत आहे. केंद्र सरकारच्या OBC यादीमध्ये येत नाही पण दिल्ली गव्हर्नमेंटच्या यादीमध्ये OBC म्हणून येत जर तुम्ही असाल तर या ठिकाणी तुम्हाला यस करायचं, अन्यथा नो करायचं आहे. जे केंद्राच्या OBC यादीमध्ये येत नाहीत पण दिल्ली सरकारच्या OBC यादीमध्ये येतात तर त्यांनी या ठिकाणी यस करायचं आहे, बाकीच्यांनी या ठिकाणी नो करायचं. परत बघा डू यू बिलॉंग्स टू नॉट इन्क्लूड इन सेंट्रल OBC, तुम्ही केंद्र सरकारच्या OBC यादीमध्ये येत नाही पण राज्य सरकार म्हणजे दिल्ली सरकारच्या EWS यादीमध्ये येत असेल तर त्यांनी यस करायचं, अन्यथा नो करायचं. आर यू नॅशनल NCC नॅशनल कॅन्डिडेट जर तुम्ही असाल तर यस करा, अन्यथा नो करायचं. परत व्हेरीफायमध्ये तेच टाका आणि सेव्ह करून घ्या. डाटा सेव्ह सक्सेसफुली अशा प्रकारे आलं पाहिजे. मला ओके करायचं. ओके केल्यानंतर आपल्याला आता फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड आहे. फोटोग्राफ आता पूर्वी कसं होतं या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागत होता, आता या ठिकाणी लाईव्ह फोटो घेतला जाणार आहे. तुमचा लाईव्ह फोटो व्हाईट बॅकग्राऊंड ठेवायचं आहे, प्लेन बॅकग्राऊंड ठेवायचं आहे, काहीही पाठीमागे येऊ द्यायचं नाही, अन्यथा तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल. व्यवस्थित फोटो ठेवायचा आहे, गॉगल वगैरे घालायचा नाही आहे, डायरेक्टली चेहऱ्यावर लाईटसुद्धा पडू द्यायचे नाही, डोळे चमकले नाही पाहिजेत, त्या पद्धतीने तुम्ही हा कॅप्चर लाईव्ह फोटो करायचा आहे. तुम्ही तुमच्या PC मधून किंवा वेबकॅममधून हा फोटो अशा प्रकारे बघा, एकदम प्लेन बॅकग्राऊंड आहे पाठीमागं, होता होईल तोपर्यंत व्हाईट बॅकग्राऊंड ठेवा. जे आपल्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी हा ठेवला आहे, तुम्ही या ठिकाणी व्हाईट बॅकग्राऊंड ठेवा. व्यवस्थित फोटो बघा, पासपोर्टसारखाच फोटो कॅप्चर करायचा आणि बरोबर असेल तर सेव्ह करा. तर मी या ठिकाणी सेव्ह करून घेतो. सेव्ह केल्यानंतर तुम्ही जो फोटो काढला आहे तो फोटोग्राफ या ठिकाणी दिसेल. आता त्याच पद्धतीने सिग्नेचर तुमची लाईव्ह घ्यायचं काम नाही आहे. या ठिकाणी बघा सिग्नेचर 10 ते 20 KB मध्ये JPEG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये 4 ते 2 सेमीच्या दरम्यान ठेवायची. सिग्नेचर ब्लॅक कलरनं करायची व्यवस्थित आणि अपलोड करून घ्यायची. तर मी या ठिकाणी अपलोड करतो आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करतो. फोटो अँड सिग्नेचर सेव्ह सक्सेसफुली या ठिकाणी ओके करायचं. ओके केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता सर्व फॉर्मचा तुमचा प्रिव्ह्यू दाखवला जाईल. सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित चेकआउट करा, सर्व बरोबर आहे का. काही या ठिकाणी चुकलं असेल तर अजूनही तुम्ही त्या ठिकाणी एडिट करू शकता. गो बॅक जा, ती सर्व इन्फॉर्मेशन एडिट करा आणि सेव्ह करून घ्या परत. तर आपली सर्व बरोबर आहे म्हणून मी सेव्ह अँड कंटिन्यू करतो. नंतर एक डिक्लेरेशन येईल, आय ॲग्रीवरती क्लिक करा.
हा कॅप्चा कोड येईल. कॅप्चा कोड व्यवस्थित टाकायचा आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं. तर मी कॅप्चा कोड टाकून सेव्ह करून घेतो. सेव्ह केल्यानंतर आपला या ठिकाणी फॉर्म सक्सेसफुली झालेला आहे. आपल्याला करायचं आहे आता पेमेंट. मेक पेमेंट ऑप्शनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अमाऊंट येईल, पेवरती क्लिक करा. या ठिकाणी नेट बँकिंग, डेबिट कार्ड, QR, UPI कशानेही तुम्ही पेमेंट करू शकता. तर मी UPIने करतो. UPIवरती क्लिक करा. या ठिकाणी बघा पेमेंट दाखवलं आहे, खाली सिलेक्ट करायचं आहे QR कोड. QR कोड येईल. हा QR कोड तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला स्कॅन करायचा आहे आणि पेमेंट करून घ्यायचं. पेमेंट करून तुमचा फॉर्म हा सक्सेसफुली झालेला आहे. बॅकला जाऊन प्रिंट काढून घ्यायची. अशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. व्हिडिओ आवडल्यास मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ.